नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र बोलत आहे महेश मारवटकर पाटील. मी माझ्या आज कपाशीच्या शेतामध्ये फवारणी घेत आहो आणि व्हेरायटी आहे उपरकॉट आणि उलालाची फवारणी घेत आहो. हे बघा मित्रांनो, यामध्ये हे उलाला आहे 150 ग्रॅमचं. याच्यात 25 पंप आपण बनवू शकतो उलालामध्ये. तर हे उलाला माझ्या याच्यावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे मित्रांनो. पराठीकडे करतो आणि कपाशीचे साईडनं पण हे झालं आहे आणि याच्यावर अटॅक झालाय रस शोषक किडीचा. हे साईडनं तुम्हाला दिसतच असेल. त्यामुळे आणि मावा तुडतुडे याचा सुद्धा प्रकोप आहे आणि काही माझी पराठी पातीवर सुटलेली आहे मित्रांनो. त्यामुळे मी उलाला हे घेतलेला आहे आणि ह्या एका याच्यात 25 पंप आपले बनवू शकते 15-16 लिटर पाण्याचे. आणि दुसरं घेतलं आहे बुरशीनाशक प्रोपिकोनाझोल 25 cc. हे घेतलेलं आहे मित्रांनो बघा. आणि तिसरं घेतलं आहे फॅन्टॅक. फॅन्टॅक याच्यासाठी घेतला आहे का माझी कपाशी फ्लॅशवर सुटली आहे आणि अमिनो ऍसिड वगैरे चांगल्या प्रमाणात आहे याच्यामध्ये. त्यामुळे फॅन्टॅक एक अमिनो ऍसिड विटॅमिन पुष्कळ प्रकारचे विटॅमिन आहे. फॅन्टॅक म्हणजे कोरमंडल कंपनीचे आहे आणि फार सुंदर औषध आहे. याचा डोज आहे 15 ml आणि हे चमक म्हणून घेतलेला आहे प्रोपिकोनाझोल. याचा डोज आहे 15 ml आणि त्यासोबत मी सिलिकॉन स्टिकर घेतलेले आहे मित्रांनो. ते आहे UPL कंपनीचे. तर हे टाकत आहो 5 ml. तर मित्रांनो, माझी माहिती आपल्याला आवडेलच असं नाही आहे, पण माझी माहिती खरंच आपल्याला आवडत असेल तर माझे व्हिडिओ नेहमी तुम्ही बघत जा. आणि माझ्या कपाशीला झाले जवळपास 45 दिवस आणि त्यामुळे रसशोषक किडीचा आणि पुष्कळ सारा प्रादुर्भाव झालेला आहे मित्रांनो. आता पावसाची वाट बघत आहोत, पण आता ही माझी दुसरी फवारणी आहे मित्रांनो. या दुसरी फवारणी चालू आहे आणि चांगल्या प्रकारचे प्रतीचे मी औषध घेतलेले आहे. आपण सुद्धा आपले पीक जर 45-40 दिवसाचे झाले असेल तर दुसरी फवारणी आपण उलाला, प्रोपिकोनाझोल आणि फॅन्टॅक प्लस याची फवारणी घ्यावी मित्रांनो. आणि त्याचा भरपूर असा फायदा होईल आणि स्टिकर सुद्धा 5 ml त्यामध्ये वापरावे. कारण पाऊस जर आला तर त्यामुळे आपला फवारा वाया जात नाही मित्रांनो. तर सकाळच्या टाइम मध्ये आपली फवारणी करावं आणि योग्य असं मार्गदर्शन माझं राहतेच. मी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो मित्रांनो. आणि माझी ही दुसरी फवारणी आहे आणि माझी कपाशीचं कॉटन सुपर कॉट ही व्हेरायटी आहे. माझ्या कपाशीच्या शेतामध्ये आज उलाला आणि प्रोपिकोनाझोल आणि फॅन्टॅक आणि स्टिकर या 4 औषधांची फवारणी चालू आहे मित्रांनो. आणि कपाशीचे वाण आहे कीर्ती अंकुरचे. आणि प्रोपिकोना मी 150 ml चा उलालाचा पॅक आणलेला होता. त्यामध्ये 25 पंपाचे औषध तयार केले मित्रांनो. आणि फॅन्टॅक 15 ml घेतलेला आहे आणि प्रोपिकोनाझोल 15 ml आणि स्टिकर 5 ml. अशी माझे शेतामध्ये फवारणी चालू आहे. कारण त्याचे एकच आहे, मावा तुडतुडे आणि चिप्स आणि पांढऱ्या माशीचा थोडाफार प्रकोप दिसून राहिलेला आहे मित्रांनो. त्यामुळे मी उलाला घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत फॅन्टॅक घेतलेले आहे. कारण माझ्या कपाशीला पात्या 2-3-4 पात्या 5 पात्या अशा निघालेल्या आहेत कपाशीला. आणि प्रोपिकोनाझोल बुरशीनाशक, कारण समोर आता पाऊस येणार आहे 15-16 तारखेला. त्यामुळे प्रोपिकोनाझोल घेऊन राहिलो मित्रांनो. आणि फॅन्टॅकचे असे काम आहे का जे आता पात्या आहे त्याला पात्याचे रूपांतर फुलामध्ये होऊन आणि लवकर रूपांतर बुंडामध्ये होईल, त्याकरता मी फॅन्टॅक प्लस घेतले आहे मित्रांनो. आता माझे माणसं तीनही फवारणी करत आहे मित्रांनो. बघा कशा प्रकारे करत आहे. चांगलं झाड ओलं झालं पाहिजे, हा खाली नाही सांडला पाहिजे. तीनही माणसं माझे फवारणी करत आहे. अशा प्रकारची माझ्या शेतामध्ये फवारणी चालू आहे मित्रांनो. बघा बघा हे झाड मी कशा प्रकारे ओलं होत आहे बघा. आणि यावर स्टिकर आहे त्यामुळे पूर्ण झाडाला शोषून घेतले जाते बघा. आणि आता 15-16 तारखेपासून पाऊस सांगितला आहे तोडकर साहेबांनी. आणि वातावरण सुद्धा, आजची 10 तारीख आहे, वातावरण सुद्धा तसेच तयार होऊन राहिलेले आहे मित्रांनो. त्यामुळे आता सर्व शेतकरी बंधू, माझे मित्र हे सर्व पावसाची वाट बघत आहे मित्रांनो. आणि आता पाऊस आल्यानंतर आता माझ्या कपाशीला झालेले आहे 45 दिवस. त्यानंतर मी पाऊस आल्यानंतर मी एक खताचा डोस सुद्धा घेणार आहोत 10 ते 15 दिवसांनी. कारण 30 दिवसांनी एक डोस झाला होता खताचा माझ्याला. आता समोर सल्फरची आवश्यकता असल्यामुळे 20-0-13 खत आणलेले आहे मी. आणि एक्स्ट्रा सल्फर, झिंक, मॅग्नेशियम हे सुद्धा आणलेले आहे मित्रांनो. कारण याची कपाशीला आवश्यकता असते. समोर पाऊस कमी जास्त वातावरणाच्या खराबीमुळे लाल्या रोग सुद्धा येऊ शकतो कपाशीवर. त्यामुळे मी योग्य फवारणी, योग्य नियोजन सर्व शेतीचं करत असतो मित्रांनो. मी 20-0-13 खत आणलेलं आहे आणि
युरिया पाहिजे ना कपाशीला, त्यामुळे मला जाडा युरिया मिळाला आहे, तो सुद्धा आणलेला आहे मित्रांनो. याचे सगळं मिश्रण करून मी आता 60 दिवसाची 15 दिवसांनी माझी कपाशी 60 दिवसाची होईल त्यावेळी मी नियोजन करेल. आणि सध्या सर्व शेतकरी पावसाची वाट बघत आहे. 15-16 तारखेला विदर्भामध्ये चांगला पाऊस तोडकर साहेबांनी आणि डॉक्टर साहेबांनी सांगितला आहे आणि पुष्कळ साऱ्या प्रसार माध्यमांनी सुद्धा सांगितलं आहे. काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या इकडे विदर्भामध्ये 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेला बेधूम मुसळधार काही मध्यम स्वरूपाचा काही भागात पाऊस सांगितलेला आहे मित्रांनो. करिता हा माहिती आपल्याला असावी याकरिता देत आहोत मित्रांनो. माझी माहिती आपल्याला आवडली असल्यास माझा व्हिडिओ बघत जा मित्रांनो. समोर सरकत नका जाऊ. आणि मी संपूर्ण माझी जी काही माहिती आहे ती तुम्हाला देत असतो. आणि माझी माहिती जर आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर्स आणि फॉलो जरूर करा मित्रांनो. अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. धन्यवाद. आपला शेतकरी मित्र महेश मारोटकर पाटील. जय श्रीराम, जय रामकृष्ण हरी, जय पांडुरंगा, जय स्वामी समर्थ महाराजा, जय गजानन, जय गजानन.